मित्रांनो नमस्कार। निवडणुकीचा धुराळा लोकसभेत पाहायला मिळाला, विधानसभेत पाहायला मिळाला। आता पाळी आहे महानगरपालिकाची, म्हणजे अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची। हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे। सुप्रीम कोर्टामध्ये 22 जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे। नंबर जो आहे तो मला वाटतं 152 क्रमांकावर ही सुनावणी आहे। त्यामुळे ती 22 जानेवारीला होईल की नाही, की एखादी तारीख थोडी पुढे जाईल, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सुप्रीम कोर्टाकडनं निकाल हा 5 ते 10 फेब्रुवारीच्या आधी येणारे 100%, आणि निकाल एकतर द्यावा लागेल किंवा हायकोर्टाचा जो निकाल आहे तो तसाच ठेवावा लागेल। मात्र इतकं निश्चित आहे की मे 15 पर्यंत मुंबईसह इतर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या होणारच होणार। त्याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे महायुतीकडनं प्रयत्न सुरू आहे की सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर त्याच दिवशी म्हणजे 22 जानेवारीला सुनावणी करावी आणि निकाल द्यावा, असं महायुतीला वाटतंय, त्यातल्या त्यात भाजपला वाटतंय। कारण भाजपची आजची मुंबईतली स्थिती फार चांगली आहे, महाराष्ट्रातली स्थिती चांगली आहे, भरभरून मतं लाडक्या बहिणींनी दिलेली आहे, विरोधक मंडळात ईव्हीएमचा घोटाळा आहे, जे काही आहे। पण इतकं निश्चित आहे की भाजपला असं वाटतं की आपल्याला निश्चितपणे लवकरात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत। भाजपची सर्वात मोठी जर नजर कुठे असेल तर ती मुंबई महानगरपालिका, सोन्याची अंडी देणारी कोंबडी। तेवढ्यासाठी कारण मुंबई हे असं आर्थिक राजधानी आहे म्हणा, आर्थिक शहर आहे म्हणा, ये बॉम्बे शहर हादसों का शहर है, या रोज रोज ने मोड़ मोड़ पर होता है कोई ना कोई हादसा। गुन्हेगारीनं भरभटलेलं हे मुंबई शहर जरी असलं तरी सगळे सेलिब्रिटी, सगळे VIP, सगळी मोठी माणसं, लहान माणसं, नोकझोक, आरोप प्रत्यारोप करणारे सर्व जी मंडळी आहेत या मुंबई शहरामध्ये। त्यामुळे मुंबई शहराचं साहजिकच सर्वांना आकर्षण आहे, भाजपलाही आहे। भाजपला नेहमी वाटतं की आपल्याला मुंबई ताब्यात मिळावी। त्याला कारण म्हणजे एकतर जवळपास 30,000 कोटीचा वार्षिक अर्थसंकल्प या महानगरपालिकेचा असतो, आणि त्यापेक्षाही 90,000 कोटींच्या ठेवी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट या मुंबई महानगरपालिकेच्या आहेत। त्यातल्या 10,000 कोटी या महायुतीने खर्च केलेले आहेत। त्यामुळे 80,000 कोटी आजही बँकेमध्ये ठेवी आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका या मोठ्या महानगरपालिका असल्यामुळे भाजपला त्या हव्यात। आता नेमकं काय होणार जर निवडणूक एप्रिल एंड किंवा मेच्या 15वड्यापर्यंत झाली तर मुंबईत त्याची काय स्थिती असणार? मुंबई कुणाच्या बापाची? हा प्रश्न सर्वसामान्यांना जसा पडलाय तसा राजकीय तज्ञांनाही पडलाय, प्रत्येक राजकीय पक्षाच्या लोकांना पडलाय, ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना पडलाय। मुंबई जे शहर आहे त्याचा मुंबई पोलीस दल जे सुरक्षा बघत असते, मुंबईकरांचं संरक्षण करत असते, त्यांची एक विशेष शाखा असते, त्याला म्हणतात विशेष शाखा नंबर 1। या शाखेची 12 युनिट ही मुंबईत असतात। त्यांचं काम काय असतं की राजकीय हालचाली टिपणं, कोणत्या कोणत्या पक्षाच्या राजकीय स्थिती काय आहे, कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या हालचाली काय आहे, त्या विभागामध्ये राजकीय मुवमेंट्स काय चालतात, याचा सर्व जो आढावा घेतला जातो तो SBN म्हणजे SB1 म्हणजे विशेष शाखा नंबर 1 या पोलिसांकडून घेतला जातो। निवडणुका जवळ आहे, 3 महिन्या 4 महिन्यावर येणार आहे, त्यामुळे भाजपने जो सर्वे केला आहे अंतर्गत त्यामध्ये भाजपला असं आहे की सत्ता यावेळी मुंबईची येऊ शकते। ठाकरे गटाने देखील तसा सर्वे केलाय। ठाकरे गटालाही असं वाटतंय की स्वबळावर लढलो तर निश्चितपणे मुंबई आपण काबीज करू शकतो, आणि खास करून रणनीतिकार जे आहेत प्रशांत किशोर, त्यांनी उद्धव ठाकरे यांना तसा सल्ला दिलेला आहे की एकदा आजमावून बघा, स्वबळावर लढा, सर्वांना संधी द्या, बघा काय होतं। भाजपलाही स्वबळावर लढावं असं वाटतंय, कारण भाजपचं म्हणणं असं आहे की नाही आम्ही स्वबळावर लढू, स्थानिक लेवलवर स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते पदाधिकारी असतात त्यांना त्यामुळे संधी मिळते। त्यामुळे आता हळूहळू एक एक पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करताय। मग जर स्वबळावर लढले आणि वेगळे लढले किंवा एकत्र लढले तर मुंबईची परिस्थिती काय असेल, मुंबईची हवा काय असेल, मुंबई काय असेल, याचं एक छोटंसं सर्वेक्षण म्हणा नेहमी करत असतात, दर 3 महिन्याने विशेष शाखा करत असते। पण त्यांनी आत्ता जे गेल्या महिन्यात केलेलं आहे ती जी थोडीशी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार जर एप्रिल अखेरीस किंवा मेच्या 15 तारखेपर्यंत निवडणुका झाल्या, एकत्र निवडणुका झाल्या म्हणजे महाविकास आघाडी एकीकडे, महायुती, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा आणि ठाकरे गट, महायुतीमध्ये शिंदे गट, अजितदादा गट, रिपाई गट आणि भाजप
हे एकत्र येऊन जर आमने सामने आले तर 227 जागा, म्हणजे आता तरी 227, कोर्टामध्ये जे लफडं चालू आहे ते 236 वरनं आहे. भाजपचं म्हणणं आहे, त्यावेळी जे सरकार आलं त्यांचं म्हणणं होतं 227 ठेवा. शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं असं होतं की 236 वॉर्ड करा. मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाचा निकाल 227 वॉर्डात जाईल, कारण तो उच्च न्यायालयाने ऑलरेडी दिलेला आहे. जर 227 जागांवर निवडणुका झाल्या तर पोलिसांना असं वाटतं की भाजप युतीला 105 ते 110 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 100 ते 105 जागा. म्हणजे अगदी टफ फाईट म्हणा किंवा अटीतटीच्या लढती या मुंबईमध्ये होतील. त्यानंतर इतर जे पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, म्हणजे मनसे असेल, समाज दुसरे आम आदमी पार्टी असेल, वंचित आघाडी, या सर्वांना मिळून एक 12 ते 14 जागा मिळतील जर महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने आले तर. मात्र आता सध्याची स्थिती बघितली तर प्रत्येकाला स्वबळाचे वेध लागलेले आहेत, खास करून भाजप, ठाकरे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट म्हणा, यांना इतकं काही मुंबईमध्ये वर्चस्व नाही किंवा स्थान नाही. त्यामुळे ते एकत्र लढले काय, वेगळे लढले काय, त्याला प्रश्न उरणार नाही. पण खरी लढत ही ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये निश्चितपणे होणार आहे. पोलिसांच्या मते जर स्वबळावर निवडणुका सर्व पक्ष लढले, विधानसभेमध्ये भाजपला मुंबईमध्ये 36 पैकी 15 जागा मिळाल्या होत्या, म्हणजे 15 आमदार त्यांचे निवडून आले होते. ती जर एकंदरीत स्थिती पाहिली तर भाजपला मुंबई महानगरपालिकेमध्ये 85 ते 90 जागा मिळू शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे. ठाकरे गटाला 10 जागा मिळाल्या होत्या विधानसभा निवडणुकीत. त्याची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर पोलिसांच्या मते 61 ते 64 जागा या ठाकरे गटाला मिळू शकतात स्वबळावर. गेल्या वेळी ठाकरे गटाला जवळजवळ फोडून तोडून 91चा आकडा गाठला होता. म्हणजे मनसेचे 6 नगरसेवक हे त्यावेळी 2017ला ठाकरेंसोबत गेले, त्यामुळे 91 संख्याबळ झालं होतं जे 84 होतं ते. मात्र आता शिवसेना फुटलेली आहे. मुंबईत देखील अनेक पदाधिकारी आमदार बाहेर पडले, त्याचा फटका बसू शकतो. मात्र जरी तो बसला तरी देखील 61 ते 64 जागा या ठाकरे गटाला मिळू शकतात. काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसला पोलिसांच्या मते 28 ते 30 जागा स्वबळावर मिळू शकतात. शिंदे गटाला 17 ते 18 जागा. मनसेला स्वबळावर सगळेच पक्ष लढले आणि मनसेही लढली तर मनसेला 13 ते 15 जागा मिळतील असा अंदाज पोलिसांचा आहे. त्यानंतर अजितदादा गटाला 4 ते 5 जागा, शरद पवार गटाला 4 ते 5 जागा आणि इतर स्वबळावर जे छोटे छोटे पक्ष लढतील तर त्यांनाही एक 3 ते 5 जागा मिळतील असा अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. म्हणजे एकंदरीत जर स्थिती पाहिली तरी अटीतटीची लढत होणार आहे, कारण 85 जरी जागा, 90 जागा जरी भाजपला मिळाल्या तरी सत्तेत येण्यासाठी जे 114चं जे संख्याबळ लागतं तिथपर्यंत भाजप, अजितदादा आणि शिंदे यांना एकत्र घेऊनही पोहोचू शकत नाही. त्यामुळे थोडीशी तोडफोड किंवा एखाद दुसरा अपक्ष आला तर त्याला सोबत घेणं या अजून पर्याय नाही भाजपकडे. ती स्थिती ठाकरे गटाची आहे. उद्या ठाकरे गटाला 61 ते 64 जागा मिळाल्या आणि 30 जागा जरी काँग्रेसला मिळाल्या तरी देखील स्थिती अशी होईल की 100च्या घरामध्ये जाईल. मग 114 नगरसेवक आणायचे कसे? म्हणजे एकंदरीत स्थिती जी आहे ती त्रिशंकू सारखी आहे. मुंबई पोलिसांचा अंदाज आहे आणि निवडणुका 3 ते 4 महिन्यावर आहे. याच्यामध्ये लाडक्या बहिणींचाही मोठा सहभाग असणार भाजपसाठी, कारण तो विधानसभेतही दिसून आला होता. मुंबई शहरामध्ये जवळपास 14.5 ते 15 लाख महिलांनी, लाडक्या बहिणींनी त्या 1,500 रुपयाचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी पण जर मतदान केलं पुन्हा एकदा तर जे पोलिसांनी अंदाज वर्तवलाय तोच अंदाज येणार. आता बघणं महत्वाचं आहे की मुंबई कुणाची, मुंबई कुणाच्या बापाची, मुंबईवर सत्ता कुणाची. पण एकंदरीत SB1च्या पोलिसांचा अंदाज पाहिला तर त्रिशंकू अशी स्थिती मुंबई महानगरपालिकेत येईल. निश्चितपणे भाजप हा मोठा पक्ष असेल, त्या खालोखाल ठाकरे गट असेल. पण इतकं निश्चित आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सर्वांचं अस्तित्व पणाला लागणार आहे. ठाकरे गटाला 30 वर्षापासून जी आपली सत्ता होती ती कायम ठेवायची आहे. भाजपला 2017ला संधी हुकलेली 82 जागा त्यांना मिळालेल्या, त्यांना पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका काबीज करायची आहे. त्यामुळे खरी लढत
स्वबळावर लढले तर निश्चितपणे भाजप विरुद्ध ठाकरे गट अशीच असणार आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.